सामना सुरू आहे विश्रामबाग विरुद्ध अंकली या दोन संघाच्या माध्यमातून. तर विश्रामबाग संघाने टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. तर विश्रामबाग आपला कॅप्टनला विनंती आहे आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. सामना सुरू होणार नाही तोपर्यंत विश्रामबाग व अंकली आपल्या दोन्ही संघांचे एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. विश्रामबाग कॅप्टन तोपर्यंत सामना सुरू होणार नाहीये. अंपायर्स एक्स्ट्रा खेळाडू विश्रामबागचा बॅट्समन बॅटिंग टीमचा. ओके चला. वेट 1 मिनिट आहे. रोहित ना स्ट्राईक वरती. रोहित आणि अजय. व अजय बॅटिंग वरती. विश्रामबाग संघाकडून सलामी जोडी मारण्याच्या आतमध्ये दुसरा सामना सज्ज होतोय JPL सीझन 3 चा विश्रामबाग विरुद्ध अंकली. पहिला बॉल सागरचा पहिला चेंडू सिंगल धाव मिळते. सिंगलने धाव संख्येचं खातं उघडते. पहिल्या चेंडूवरती सिंगलने एक धाव पहिल्या चेंडूवरती पूर्ण केली जाते. तर रोहितच्या पहिल्या चेंडूवरती आपण सिंगल पाहिली गेली. तर सागरचा फुल चेंडू दुसरा बॉल अजयसाठी. लक्ष्मणच्या बाहेर चेंडू पंचांचा वाईटचा इशारा. 2 धावा इथे धावफलक लागतायत. आता पुढील चेंडू अजयसाठी. सागर यावेळेस मात्र डॉट चेंडू डॉट बॉल. यावेळेस मात्र सिंगल एक छोटी धाव पूर्ण केली जाते. या धाव्याने धावसंख्या पोहोचेल 3 धावांवरती. सागर चांगली बॉलिंग पाहायला मिळते सागरकडून. तर पुन्हा रोहित यावेळेस मात्र आता सज्ज होते. एक धाव बाजू संधी होती परंतु संधी मिस होते. संधी हुकली जाते. डॉट बॉल. अतिशय चांगली बॉलिंग पाहायला मिळते सागरकडून. धावसंख्या ती 3 धावफलक लागतात. अतिशय किफायती बॉलिंग. या सामन्याचा पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्ले षटक. त्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. अतिशय चांगली बॉलिंग पाहायला मिळते. यावेळेस एक चांगला फटका आणि झेलबाद. पहिला बळी विशाल बिरनाळ याच्याकडून एक चांगला झेल. एक शार्प कॅच पाहायला मिळाला कव्हर वरती. रोहित बाधून तंबूत परततोय. या सामन्यामधील पहिल्याच षटकामध्ये पहिला बळी रोहितच्या माध्यमातून जातोय. इकडनं सिंगल एक कसं पण होते. तर एक चांगली बॉलिंग पाहायला मिळते सागरकडून. पहिल्याच षटकामध्ये एक चांगला बळी एक शार्प कॅच घेतला गेला विशालच्या माध्यमातून. तर आता पुढील बॉल पुन्हा सागर सज्ज होईल. बॅट्समन विशाल टू विशाल विद्यासागर. यावेळेस मात्र चांगली बॉलिंग आहे. षटक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या होती ती 3 धावा. एक षटक पूर्ण धावसंख्या ती 3. अतिशय चांगली बॉलिंग पाहायला मिळाली विद्यासागर याच्याकडून. फक्त 3 धावा खर्च केल्या व एक बळी मिळवला गेला रोहितच्या माध्यमातून. तर या JPL सीझन 3 साठी जे आपल्याला टी-शर्ट स्पॉन्सर आहेत ते श्री JD थोटे डेअरी सिन्स 1954 यांच्याकडून जर्सीज या ज्या देखण्या जर्सी पाहतोय आपण रंगीबेरंगी या स्पर्धेसाठी ज्यांनी स्पॉन्सर केल्या ते थोटे डेअरी. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. तर संघाचं दुसरं
तर संघाचं दुसरं वैयक्तिक विश्वजित झेल सुटतोय, संधी हुकते, एक मोठा झेल होता पण थोडासा पुढे पडला. झेल घेण्याची संधी होती परंतु झेल सुटला जातोय. पण तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली प्रतीकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अजय, यावेळी चांगला फटका आहे, कव्हर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. एकीने धाव मिळते आहे, सिंगलने धाव संख्या दोन पोहोचली पुढे ती 4 धावांवरती. अतिशय चांगली इथे मात्र सुरुवात पाहायला मिळाली गेली आहे, ती मात्र अंकली संघाकडून. सिंगल वनडी येते पुन्हा एकदा. तर विश्वजित कडून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजय आता पुन्हा स्ट्राईक वरती, बॅटिंग मार्क वरती अजय. यावेळी चांगला फटका आहे, तितके चांगली फिल्डिंग पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. एक दर्जेदार फिल्डिंग विशालने पहिल्याच षटकामध्ये एक चांगला शार्प कॅच घेतला व आता आपल्या संघासाठी पूर्ण 100% त्याचा प्रयत्न करतोय विशाल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगला फटका आहे सिंगल धावेसाठी. वनडी सिंगल येते, सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7-7. लास्ट बॉल या षटकामधील शेवटचा चेंडू, धावसंख्या आहे ती 7. यावेळेस चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटला सिंगल येते, धावसंख्या होते ती 8. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय, धावसंख्या आहे ती 8 धावा. तर संघाचं तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन अनिकेत उपाध्ये तर सामना करील तो अजय पाटील. तर पहिला बॉल अनिकेतचा अजय साठी सज्ज होईल. चांगला फटका आहे, स्टेट डाऊन ग्राउंड, चेंडू सीमारेषे बाहेर येतो. पहिला सिक्सर JPL सीझन 3 मधील अजयच्या बॅटमधून निघतोय. फर्स्ट सिक्स ऑफ द टुर्नामेंट. अजय पाटीलच्या बॅटमधून हा एक खणखणीत फटका, स्टेट डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेकडे भिरकवून दिला गेला 6 धावांसाठी. यावेळेस मात्र पुन्हा चांगला फटका परंतु बॅकवर्ड पॉइंटला सिंगल धाव येते, एकेरी धाव. आता मात्र अनिकेतवर ती हल्ला चढवला जातोय. 2 बॉल मध्ये 7 धावा अनिकेतच्या. आता मात्र धावगतीला गती देण्याचा प्रयत्न इथे मात्र अजय व विशालच्या माध्यमातून केला जातोय. आता पुन्हा झेल सुटतोय, चेंडू चिटकला होता हातामध्ये परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुटला गेला. एक झेलबादची संधी होती परंतु कॅच सुटतोय. चांगला फटका आहे, फॉलिंग स्वीप, सिंगल धाव मिळेल. या सिंगल धाव धावसंख्या घेऊन पोहोचली ती 16 धावा. आता मात्र बॉल टू बॉल स्कोर येऊन राहिलाय, 16 चेंडू 16 धावा. 2 षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या, या 4 चेंडूमध्ये 8 धावा केल्यात दोन्ही बॅट्समननी. आता मात्र नक्कीच धावगतीला गती द्यायचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये अतिशय महत्त्वाचा असणार आहे. प्रत्येक सामना आपल्याला अंतिम फेरीच्या जवळ नेऊन पोहोचवेल.
तर बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. अजय व विशाल बॅटिंगवर सज्ज आहेत. तर बॉलिंगसाठी अनिकेत, एक डावखुरा गोलंदाज अजयसाठी आता मात्र सज्ज होईल. यावेळेस मात्र पुन्हा चांगला फटका आहे. दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातील. तर 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये पूर्ण धावसंख्या होते 19 धावा. 3 षटक पूर्ण धावसंख्या ती 19. दुपारच्या तळपत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे. धावसंख्या ती 19 धावा. दुपारच्या सत्रामधील हा पहिला सामना सुरू आहे. पुन्हा एकदा विद्यासागर, चांगला फटका आहे, कडक फटका, तितकंच कडक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल धाव. विद्यासागरने आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. तोच बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. विद्यासागर बॉलिंग मार्गामध्ये संघाचा 4थं षटक घेऊन वैयक्तिक 2रं षटक. यावेळेस मात्र झेलबाद संधी आणि क्लीन आणि सोपा झेल. दुसरा बळी विद्यासागरच्या खात्यामध्ये. अतिशय चांगली बॉलिंग पाहायला मिळते. स्वीप करायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर झाला नाही व स्टेट इंटू द बास्केट. सागरच्या हातामध्ये सोपा झेल देऊन तंबूत परततोय विशाल. तर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय पंकज. तर सागरच्या माध्यमातून एक चांगली किफायती बॉलिंग पाहायला मिळते. फक्त पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. आता दुसरं षटक यावेळेस मात्र सिंगल चेंडू, सिंगल धाव येते. धावसंख्या होती ती 21 धावा. पंकजने पहिल्या चेंडूवरती सिंगल करून बॅटिंग स्ट्राईकवरती आता अजय सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा बॅकवर्ड पॉइंटला सिंगल धाव, 1 डी मेल. धावसंख्या होती ती 22. विद्यासागरला सन्मान दिला जातोय. प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल केली जाते, डॉट. यावेळेस मात्र चांगला फटका पण तिथे विशाल तैनात आहे. विशालकडून आता कोणतीही चूक होत नाही या स्पर्धेमध्ये, सामन्यामध्ये. लास्ट बॉल. धावसंख्या आहे ती 23 बॉल 23 धावा दाखल करतायत. पुन्हा बॅकवर्ड पॉइंटला फटका, पुन्हा सिंगल धाव. षटक संपते. 24 बॉल 24 धावा दाखल करायला लागतात. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती तर आता 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या पूर्ण. धावसंख्या ती 24 धावा. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अंपायर्स ड्रिंक्स ब्रेक प्रत्येक षटकामागे होतोय. थोडंच लक्ष द्या. ड्रिंक्स ब्रेक प्रत्येक षटकामागे नाही केला गेला पाहिजे. थोडंसं गती द्यायचं सामन्याला. अजून आपल्याला खूप सामने खेळणे बाकी आहेत. प्रत्येक षटकामागे ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाही आहे. दोन्ही संघांना विनंती आहे प्रत्येक षटकामागे नका जाऊ. ड्रिंक ब्रेक दिला जाईल 4 षटकांच्या नंतर. एकच ड्रिंक ब्रेक दिला जाईल. विशाल भिडणार आहे आता मात्र, ज्याने पहिल्या षटकामध्ये एक चांगला झेल घेतला होता रोहित याचा. तो आता बॉलिंगसाठी होते. विशाल संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन विशाल. यावेळेस मात्र चांगला चेंडू सिंगल साठी धावून गेली जाते. सिंगल धाव पळून पूर्ण केली जाईल, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा देतोय. पहिला चेंडू नो बॉल हाताळला जातोय.
विशालच्या माध्यमातून. तर आता 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. फ्री हिट वरती फक्त रनआउट असणार आहे. फक्त बॅट्समन धावबाद होऊ शकतो, स्टंपिंग नाही, बाकी कुठलाही पद्धतीने बाद होणार नाही फलंदाज, फक्त धावबाद होऊ शकेल, फक्त रनआउट. यासोबत चांगला फटका तितका क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि इथे मात्र थर्ड अंपायरची इथे मात्र निर्णय घेण्यात जातोय. टीव्ही अंपायरचा निर्णय असणार आहे. टीव्ही अंपायर कडे आमचे मेन पंच थर्ड अंपायर पाहतील व निर्णय देतील. कोणताही खेळाडू पंचांकडे जाणार नाही, कोणताही खेळाडू पंचांकडे जाणार नाही, फक्त पंच पाहिले जातील. खेळाडू कोणी जाऊ नका तिथे, फक्त पंच पाहतील व निर्णय देतील. टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवला गेलाय. फ्री हिटच्या चेंडू धावबाद म्हणजे क्रिकेटमध्ये आत्महत्या. कमिटीचा मेंबर आहे तिथे एक, तो देखील पाहिल व निर्णय देईल. उत्कर्ष स्विच बोर्ड पाहिजे होता इथे स्कोरिंग साठी. ठीक आहे ओके आहे, माणूस आहे इथे. तर एक थर्ड अंपायरचं धावबाची संधी होती, ती संधीसाठी ते मात्र पंचांनी थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला गेलाय. तो मात्र निर्णयाची आता मात्र प्रतीक्षा केली जाते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून. अतिशय क्लोज कॉल होता, 50-50. पाहूया निर्णय काय होतो आता, कारण तो टीव्ही अंपायर मध्ये पूर्ण क्लिअर दिसेल. तर नॉट आउट निर्णय येतोय. बॅट टेकली व बॉल लागला असा मात्र इथे समीकरण झालं असेल तर नक्कीच आता मात्र सिंगल धाव मिळते फ्री हिट वरती. बॉल एक बॉल आला, फक्त एक बॉल. तर आता विशाल आजेसाठी फुली चेंडू घेऊन पुन्हा बॅकवर्ड पॉइंटला, पुन्हा सिंगल, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, सिंगल धाव येते. जवळपास अजयने 50% धावा बॅकवर्ड पॉइंटने जमा केल्या आहेत. प्रत्येक बॉलवरती सिंगल घेतली जाते अजयकडून, बॉल डॉट होत नाहीये. आता मात्र डॉट बॉल. समोर विद्यासागरच्या षटकानंतर आता मात्र खूप वेळाने आपण डॉट बॉल पाहतोय विशालच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा डॉट बॉल. अतिशय चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पंकज मात्र पुन्हा डॉट, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. लास्ट बॉल. छोटा पॉकेट बडा धमाका. विशाल 3 चेंडू बॅक टू बॅक लगतचे डॉट केले गेलेत. आता मात्र सिंगल घेतली जाईल. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 धावा. षटक संपते. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या होती 29 धावा. अतिशय चांगली बॉलिंग पाहायला मिळाली विशालकडून. 6वं षटक इथे मात्र आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 6वं षटक. विशालने अतिशय चांगली किफायती गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. फक्त 4 धावा खर्च केल्या, 5 धावा इथे मात्र खर्च केल्या. त्यातली फ्री हिटची, नो बॉलची 1 धाव, अतिरिक्त धाव, अशा 5 धावा इथे मात्र विशालच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. धावसंख्येतून पोहोचते ती 29 धावा. 29 ऑन द बोर्ड. आता मात्र संघाचं 6वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन
माफ करा, अनिकेत दुसरं षटक घेऊन होते पुन्हा एकदा संघाचा 6वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अनिकेत उपाध्याय. लेफ्ट आर्म गोलंदाज अंकित, याच्या पहिल्या चेंडूवरती अजय पाटीलने खणखणीत षटकार लगावला होता. तो अंकित आता मात्र पुन्हा बॉलिंगवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा पहिल्या चेंडूवरती प्रयत्न होता, मोठ्या प्रयत्न म्हणून कॅच झेल बाद होतोय. रोनित कडून झेल घेतला जातोय. रोनित सकाळी कडून इथे मात्र क्लीन कॅच आणि आता पंकज मात्र बाजून तंबूत परतेल. तर न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये सज्ज होतोय यश. अंकितचा दुसरा चेंडू यश साठी डॉट बॉल. अंकली संघाकडून शेवटच्या 6 चेंडूमध्ये 5वा डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पुण्यात. अंकित यावेळेस म्हणतात सिंगल घेतली जाईल आणि सिंगलने धावसंख्या संत गतीने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल ती 30 धावा. थोडासा धावगीतला ब्रेक लागतोय. आता मात्र विशाल व अंकित यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 बॉल मात्र इथे हाताळले गेलेत आता अंकितच्या माध्यमातून. आता मात्र 4था बॉल घेऊन अंकित सज्ज होतोय अजयसाठी. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली व 1 बळी मिळवला गेला पंकजच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा एक चांगला षटक इथे मात्र पाहायला मिळतं. बॅटिंग पॉवर प्लेचं 6वं षटक माझ्या सुरू आहे. इथे मात्र चांगला फटका आहे परंतु कोणती धाव नाही. 4था डॉट बॉल षटकामध्ये येतोय. 4 चेंडूमध्ये 3 डॉट बॉल. बॅटिंग पॉवर प्ले षटक इथे मात्र अतिशय किफायती गोलंदाजी. सिंगल वंडी येते. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात अंकितने व 1 बळी मिळवला गेलाय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक संभवतः एक चांगली बॉलिंग पाहायला मिळते. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. काय बॉलिंग आहे मित्रांनो पुण्यात. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. सिंगल धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या अजून पोहोचेल ती 32. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 6 षटकांच्या नंतर धावसंख्या आहे ती 32. तर आता 6 षटकांचा खेळ मध्ये पूर्ण धावसंख्या आहे ती 32 धावा. या षटकामध्ये थोडासा धाव ब्रेक लागतोय. अंकित एक चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अंकित व विशाल कडून. मागील 12 चेंडूमध्ये फक्त तर न्यू बॉलर संघात 7वं विश्वजित संघाचं 7वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन विश्वजित यश साठी. चांगला बॉल आहे डॉट बॉल. आता मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळते. डॉट बॉलची ते मात्र मालिका उभी केली आहे. कंटिन्यू डॉट बॉल्स येत आहेत. कोणतेही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जात नाही. डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. सिंगल वनडीसाठी ते मात्र धावा जोडल्या जाते जमवल्या जात आहेत. तर एका धावेने धावसंख्येतून पोहोचेल ती 33. 33 धावा धावा लागत आहेत. आता मात्र अजय येतोय बॅटिंग स्ट्राईक वरती. बॉल
तर बॉल चेंज केला जातो मनाच्या आतमध्ये बॉलला तर नवीन बॉल माझ्या हातून सज्ज होतोय. तर आता विश्वजित अजयसाठी यावेळेस पण चांगला फटका आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल धाव येईल. सिंगलने धावसंख्या एकही रूपात वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 34. नेक्स्ट बॉल पुन्हा विश्व सज्ज होतोय. बॉलिंग मार सज्ज होईल. यावेळेस मात्र चांगला फटका. एकली स्ट्रोक सिंगल धाव वनडे येईल. अतिशय चपळाईने मात्र फटका खेळला गेलाय. यावेळेस मात्र झेल सुटतोय. कॅच आउट. एक मोठा बळी. नशिबाची साथ मिळत नाही अजय पाटीलला. पुरेपूर साथ इथे मात्र नशिबाची मिळते अंकली संघाला. स्लिपच्या खेळाडूला बॉल पायाला लागून कव्हरच्या दिशेने जो खेळाडू त्याने झेल घेतला. अतिशय बॅड लक इथे मात्र म्हणावं लागेल अजय याचं. व एक मोठा बळी एक मोठा मासा गळाला लागतोय. आता मात्र थोडीशी धावगती संतगती सुरू आहे. धावसंख्या होते 35. बॅट्समन नेम नेम अमित. तर न्यू बॅटर माझ्यामध्ये अमित. मात्र पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या बाहेर मारून अमित आउट होत आहेत. आता मात्र हॅट्रिक संधी असणार आहे. ती म्हणजे माफ करा ओव्हर षटक संपते. आता पुढील मॅच मध्ये हॅट्रिक संधी असेल. तर आता न्यू बॅटर 35 ओव्हर राहील ना. षटक संपते इथे मात्र आता 6 षटकांचा खेळ पूर्ण होते माझ्या आतमध्ये. 7 माफ करा 7 षटकांचा खेळ पूर्ण होते. लास्ट ओव्हर 7 षटक पण धावसंख्या ती 35. धावगतीला आता ब्रेक लागला जातोय. अजय पाटील जसा बाद झाला तसा धावगती मात्र तर न्यू बॉलर जयेश पाटील संघाचं शेवटचं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जयेश. धावसंख्या ती 35. मला चांगला फटका होता. प्रॉपर मिळला होता बॅट परंतु सिंगल धाव मिळते. सिंगल धाव धावसंख्या पोहोचली ती 36. आता मात्र चांगला फटका आहे परंतु सिंगल धाव मिळेल. सिंगल आणि सिंगल ते मात्र बाउंड्री येऊन खूप वेळ झाला असं समोता अजयने आणखी वरती हल्ला चालवला होता. पहिल्या चेंडू षटकार लागला होता. त्यानंतर मात्र बाउंड्री पाहायला मिळाली नाहीये. आता आपण 2 चेंडू 2 सिंगल्स. तिसरा चेंडू. यश मात्र देखना फटका. बॉल जाईल सीमारेषेकडे. मी आताच बोलवतो की बाउंड्री पाहून खूप वेळ झाला. तो सल्ला मात्र आता यश ऐकतोय व त्याला पुढील चेंडू चौकार लागवला जातोय. एक आक्रमक फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक. चेंडू कव्हरच्या दिशेने धावतोय 4 धावांसाठी. ह्या चौकारची अतिशय महत्वपूर्ण गरज होती ती विश्रामबाग संघाला. धावसंख्या होती ती 41. 41 धावा लागतात. 41. एक टायमिंग स्ट्रोक इथे मात्र
लगावला गेला पण फुली चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा चांगला फटका आहे परंतु पुन्हा चौकार इथे मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळते टप्पा पडून गेला लागला डायरेक्ट दिसत नाही तर चौकार इथे मात्र पाहायला गेला आता मात्र सिंगल धाव धावसंख्या होते 46 46 धावा लास्ट बॉल शेवटचा चेंडू थोडस महाग षटक इथे मात्र पाहायला मिळालं जयेश कडून 2 बाउंड्रीज खाल्ल्यात आता मात्र विकेट $47 to win. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी आजच्या चालू दिवसामध्ये दुसरा सामना माझ्या हातामध्ये सुरू आहे विश्रामबाग विरुद्ध अंकली या दोन संघाच्या माध्यमातून तर विश्रामबागने प्रथम बॅटिंग करताना 46 धावा लागा गेला आता सामना जिंकण्यासाठी 47 रन्स टू विन 47 धावांचा टार्गेट असणार आहे उर्वरित 8 षटकांमध्ये 47 धावा सामना जिंकण्यासाठी 47 रन्स टू विन फ्रॉम 48 बॉल्स तर दुपारच्या तळपत्या उन्हामध्ये सामना क्रमांक 2 महिन्याच्या आतमध्ये सुरू आहे अजूनही खूप सामने महिन्याच्या आतमध्ये आपण या दिवसभरामध्ये पाहणार आहोत आजचा JPL सीझन 3 चा दिवस क्रमांक 1 महिन्याच्या आतमध्ये सुरू आहे ठीक आहे तर नेक्स्ट मॅच नंबर 3 वकारबाग किंग्स विरुद्ध महावीर नगर लिजंड्स दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण मेन स्टेजशी संपर्क साधा दोन्ही कॅप्टन्स मेन स्टेजशी आपल्या दोघांना मी पहिला पुकार देतोय मॅच नंबर 3 वकारबाग किंग्स विरुद्ध महावीर नगर लिजंड्स मॅच नंबर 3 दोन्ही कॅप्टन्स आपण मात्र यायचं आहे मेन मंचावरती नाणेफेक मात्र केली जाईल मॅच नंबर 3 ची तर सेकंड इनिंगचा खेळ आता माझ्यामध्ये सुरू होतोय उर्वरित 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी विश्वजित व विशाल दोन्ही ओपनिंग जोडी माझ्या सज्ज होते 47 धावांचा पाठलाग इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण होतो का ते पाहायचं आहे तर बॉलिंगसाठी आता मात्र नक्कीच विशाल असणार आहे बरोबर ना तर सुरुवात होते रनाच्या पाठलाग धावांच्या पाठला गेला पहिला बॉल यावेळेस मात्र चांगला शॉट आहे ते मात्र सिंगल येईल बॅटिंग पॉवरचं पहिलं षटक ते मात्र सुरू आहे विशालच्या माध्यमातून
तर पहिल्या चेंडूवरती सिंगल खेळली जाते. आता मात्र विशाल टू विशाल, अंकली संघाकडून विशाल, तर विशालामाग संघाकडून देखील विशाल. विशाल टू विशाल, तर विशालने चांगली इथे मात्र फिल्डिंग केली होती मागील इनिंग मध्ये. तोच विशाल आता मात्र सज्ज होतोय. विशाल यावेळेस मात्र एक चपळाईने स्ट्रोक देखना फटका, सिंगल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, तिची चांगली फिल्डिंग पाहिल्यामध्ये पण सिंगल धाव इथे मात्र वाचवत आली नाही. धाव संख्या 2 पोहोचेल ती 3 वरती. चांगली बॅटिंग इथे मात्र आता दोन्ही बॅट्समॅन कडून पाहायला मिळते. बॉलच्या मागे प्रत्येकी धाव घेतली जाते, डॉट बॉल येत नाहीये, सिंगल धाव प्रत्यक्ष बॉल मागे. आता मात्र एक चांगला फटका होता परंतु डॉट बॉल, पहिला डॉट या सामन्यामध्ये. या आता मात्र सिंगल, एक चपळाई जास्त ती मात्र नो बॉल. पुन्हा अतिरिक्त धाव, स्पीड लिमिट इथे मात्र वेगाची मर्यादा ओलांडली जाते विशालच्या माध्यमातून. फ्रीड बॉल. मात्र चांगला फटका परंतु सिंगल धाव इथे मात्र रोखली जाऊ शकत नाही. सिंगल धाव मिळते, सिंगल धाव संख्या पोहोचेल ती 6 धावावरती. लास्ट बॉल, शेवटचा बॉल या षटकामध्ये. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या गेल्या आहेत विशालच्या षटकामध्ये. पुन्हा विशाल टू विशाल. आता मात्र एक चांगला झेल, सुपर कॅच बार रोहित. पहिल्या प्रयत्नात कॅच सुटला होता स्लिपच्या फिल्डरकडून, परंतु रोहित त्याच्याकडून एक चांगला झेल, एक शार्प कॅच इथे मात्र घेतला जातोय. चांगला झेल तेजस ते मात्र विशाल बाजून तंबूत पडतोय. पहिला बळी विशालच्या माध्यमातून गेलाय. एक षटक पूर्ण 6 धाव संख्या आहे, एक गडी बाद. टीम मीटिंग नको आहे कॅप्टन, टीम मीटिंग करायची नाही. प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग होते, थोडंसं आवडतं घ्या, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. अजूनही आपल्याला 10 सामने खेळवायचे त्यानंतर, त्यामुळे वेळेची मर्यादा असणार, त्यामुळे थोडंसं आवडतं घ्यायचं आहे. प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग नको आहे, प्रत्येक षटकाच्या मागे ड्रिंक्स ब्रेक नको आहे. तर नवीन बॅटर माझ्याच्यात मी सज्ज होतोय तो विद्यासागर संबोता. विद्यासागर येतोय आता नवीन बॅटर, नवीन बॉलर पंकज. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन बॅटिंग मार्क वरती पंकज. पहिला बॉल, पंकज साठी सज्ज होतोय तो विश्वजित व विद्यासागर, दोन्ही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. यावेळेस मात्र पहिलाच बॉल सिंगल साठी, वनडी, 1 रन येते. या एका धाव्याने धावसंख्या अजून पोहोचेल ती 7. आता मात्र विद्यासागर, तो मात्र पहिल्याच बॉलवरती सिंगल करून विद्यासागर नॉन स्ट्राईक वरती जातोय. आपल्या पहिल्याच बॉलवरती सिंगल येते आहे आणि या सिंगलने धावसंख्या अजून पोहोचेल ती 8 वरती. तसे बॉल टू बॉल सामना आहे, त्यामुळे संत दोन्ही बॅट्समॅन फलंदाजी करतायत.
यावेळेस मात्र पुन्हा झेल सुटतोय, परंतु चांगला प्रयत्न, चांगली खेळाडू वृत्ती. तर पंकजच्या प्रत्येक बॉलवरती सिंगल आली आहे. पुन्हा सिंगल. प्रत्येक बॉल मागे सिंगल घेतली जाते. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, बॅकवर्ड पॉइंटला सिंगल येईल. बॉलच्या मागे सिंगल धाव येते. धाव संख्येतून पोहोचते 11 धावा. शेवटचा चेंडू या हॅलो, वकारबागनी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. षटक संपतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये पूर्ण धावसंख्या ती 12 धावा. तर नेक्स्ट मॅच वकारबाग विरुद्ध महावीर नगर लिजंड्स. तर त्या सामन्याचा नाणेफेक इथे मात्र संपन्न होते. वकारबाग संघाने नाणेफेक जिंकले व बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वकारबाग किंग्स विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. तर महावीर नगर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सामना संपल्यानंतर व फिल्डिंग लावायची. तर आता संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अजय बॉलिंगवर सज्ज होईल. 12 बॉलमध्ये 12 धावा जमा केल्या आहेत. बॉल टू बॉल सामना आहे, कोणती रिस्क घेतली जात नाही आहे. आता मात्र शॉट ऑफ द डे, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, परंतु सिंगल धाव येते. एक चांगला फटका होता, प्रॉपर टायमिंग झालं होतं, परंतु तिथे फिल्डर लावला होता. फिल्डिंग लावून बॉलिंग करतोय अजय. पुन्हा सज्ज होईल. यावेळेस मात्र डॉट बॉल. पुन्हा टीव्ही अंबाचा निर्णय इथे मात्र घेतला जातो. टीव्ही अंबाची साथ मिळते की ते पाहूया आता. 50-50 कॉल आहे. ते मात्र विकेट जाते. एक मोठी विकेट आपल्याच फॉलोथ्रू मध्ये बॉल अडवला व डायरेक्ट हिट. विद्यासागर बाधून तंबूत परततोय. संघाचा कॅप्टन, संघाचा संघनायक आता मात्र बाधून तंबूत परततोय विद्यासागर. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल रोनित. तर अजय पाटील एक चांगला बॉलर, एक चांगला खेळाडू, शॉर्ट ग्राउंड मधील एक नावाजलेला खेळाडू, याची स्किल याच्याकडे दोन्ही हाताने तो बॉलिंग करू शकतो. रायटी देखील बॉलिंग करू शकतो, लेफ्टी देखील बॉलिंग करू शकतो. याच्याकडे ते स्किल आहे. आता मात्र चांगला बॉल आहे, डॉट बॉल. डॉट बॉल येईल. यावेळेस मात्र सिंगल येईल. स्वीप, या स्वीपने धावसंख्या घेऊन पोहोचली ते पुढे 14 वरती. 14 रन्स ऑन द बोर्ड. फक्त 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. अतिशय चांगली बॉलिंग व एक महत्वाचा बळी देखील मिळाला. एक महत्वाची विकेट विद्यासागरच्या माध्यमातून जी विकेट गेली ती मात्र विकेट इथे मात्र अजयच्या माध्यमातून पाहिली जाते. तर आता नवीन बॉल पुन्हा सज्ज होते अजय. यावेळेस मात्र ब्लॉक होल चेंडू, चेंडू खेळता आला नाहीये. डॉट बॉल. अतिशय चतुर, चाणाक्ष व चपळ गोलंदाजी पाहायला मिळते.
यावेळेस मात्र सिंगल येईल. या सिंगलने धावसंख्या पोहोचेल ती 15. षटक संपते. 3 षटकांचा खेळ पूर्ण, धावसंख्या होती ती 15. फक्त 3 धावा खर्च केल्या अजयने या षटकामध्ये. 30 बॉल 32 धावा. सामन्यामध्ये दोन्ही संघ जिवंत आहेत अजूनही. 30 बॉल मध्ये 32 धावा करायच्या आहेत. एक चांगलं षटक हाताळलं गेलं अजयच्या माध्यमातून. फक्त 3 धावा खर्च केल्या व एक महत्वाचा बळी, एक महत्वाची विकेट मिळवली विद्यासागरची धावबाच्या स्वरूपामध्ये. तर आता मात्र नवीन ओव्हर. यश संघाचं 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन यश येते बॉलिंग मार्क वरती. यावेळेस शॉट परंतु सरळ मैदानाच्या बाहेर चेंडू. विकेट मिळेल. रोनितची विकेट इथे मात्र मिळते व तिसरी विकेट इथे मात्र जाते ती अंकली संघाची. 3rd विकेट. 3 विकेट डाऊन आता मात्र अंकली संघ जातोय. आता मात्र नवीन बॅटर अंकित संबोधता येतो. अंकित व विश्वजित आता मात्र सज्ज असणार आहेत. सिंगल वनडे येते. सिंगल धाव. या सिंगल धाव धावसंख्येतून पोहोचेल ती पुढे 16. आता पुढील चेंडू घेऊन सज्ज होतो तो यश विश्वजित साठी. यावेळेस मात्र चांगला फटका आहे परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. अतिशय चांगली बॉलिंग पाहायला मिळते. डॉट बॉल इथे मात्र पुन्हा 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 डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल बॅट्समनवरती प्रेशर येऊन जाईल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. 2 धावा इथे मात्र मिळतील. प्रॉपर टायमिंग. 2 धावांसाठी फटका होता. 2 धावा धावसंख्येतून पोहोचेल ती 18 रन्स. 18 धावा धावायला लागतात. आता मात्र याचा पुढील चेंडू विश्वजित साठी. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे परंतु बॅकवर्ड पॉइंटला सिंगल धाव मिळेल. या सिंगल धाव धावसंख्येतून पोहोचेल ती 19 रन्स. यावेळेस मात्र चांगला फटका आहे परंतु तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल मिळेल. षटक समाप्त होईल. 4 षटक पूर्ण होत्या. धावसंख्या ती 20. कमिटी मेंबर्स विनंती आहे 24 बॉल 27. इलेक्ट्रिशियन जर कोणी असेल इथे तर कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. स्कोररचा थोडासा गरज आहे. इलेक्ट्रिशियन कोण आहे का? इलेक्ट्रिशियन जर कोण असेल तर त्यांनी संपर्क साधायचा आहे. चला थोडासा गती द्या. सामन्याला गती द्या. प्रत्येक षटकामागे नका येऊ. चला तर आता 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता ना. 24 बॉल 27 धावा.
24 बॉल आणि 27 धावांचा इथे मात्र आता पाठलाग केला जातोय. आता मात्र इथे सिंगल धाव मिळते. 23 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती जे मला सिंगल घेण्याचा मानस असणार आहे तो मात्र विश्वजित व अंकिताचा. आता मात्र पुढील चेंडू पुन्हा सज्ज होतोय तो तर मात्र चांगला फटका आहे. स्वीपचा फटका सिंगल धाव येईल. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल ते पुढे. यावेळेस मात्र चांगला फटका होता. स्टेट आंदोलन खेळायचा प्रयत्न परंतु सिंगल धाव येईल. या सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचेल ते पुढे. 24 यावेळेस चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटला सिंगल धाव येईल. शेवटचा बॉल मनाच्या आता सुरू आहे. पंकजचा शेवटचा चेंडू. या षटकामध्ये 5 धावा इथे मात्र खर्च केले गेले आहेत. डॉट बॉल. षटक संपेल. 5 षटकांचा खेळ इथे माझ्या हातामध्ये पूर्ण होतोय. धावसंख्या होती ती 25. पंचवीस फॉल ऑफ 3 विकेट्स 25 ऑन द बोर्ड. आता मात्र नवीन पुन्हा एकदा बॉलर येतोय तो मात्र संघाचा 6वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अजय, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, तो मात्र आता नवीन बॉलर सज्ज होतोय. धावसंख्या ती 25. अजूनही 18 बॉल 22 धावा शकता. 18 बॉल 22 धावा. 22 धावा 18 चेंडू. आता मात्र अजय मात्र फॉलिंग स्वीप सिंगल लागेल. विश्वजित मात्र सलामीला आलेला बॅट्समन आहे, तो मात्र विकेटवरती अजूनही खेळत आहे. एक चांगली बॅटिंग त्यावरून पाहायला मिळते. आता मात्र क्लीन बोल्ड. मैदानाच्या बाहेर स्वीप करायचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट मैदानाच्या बाहेरून आउट होतोय विश्वजित. 4 डाऊन, 4था बळी जातोय. तर मात्र 16 बॉल्स आणि 21 धावा. 16 बॉल 21 रन्स. 21 रन्स 16 बॉल. तर मात्र न्यू बॅटर बॅट्समन नेम प्रतीक. आता मात्र स्टंपिंग संधी होती पण संधी हुकते. डॉट बॉल येईल पुन्हा एकदा. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये पुढे घेऊन जाईल विश्रामबाग संघाला. प्रत्येक डॉट बॉल मागे घेऊन जाईल अंकली संघाला. आता मात्र चांगला फटका आहे. खराब फिल्डिंग. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार लगावला जातोय.
आता मात्र अजयवरती हल्ला चढवला जातोय. प्रतीकच्या माध्यमातून पहिला चौकार अजयच्या विरोधामध्ये. स्टेट डाऊन द ग्राउंड, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र चांगला बॉल, एक चांगल्या टप्प्यावरती बॉल खेळला जातोय. प्रॉपर लाईन, प्रॉपर लेनने ती मात्र बॉलिंग केली जाते. एक बॉल पुढे पडला, त्या बॉलला मात्र पाठवलं गेलं सीमारेषेच्याकडे 4 धावांसाठी. आता मात्र यष्ट्यांचा वेध, यष्टीचित होतोय. स्टंपिंग, स्टंप आउट. रोहितच्या माध्यमातून चांगली विकेट पाहायला मिळते आहे. एक चौकार लगावला हुआ. आता मात्र स्टंपिंग होऊन तंबूत परततोय तो मात्र प्रतीक. 6 ओव्हर 30 धावा झाल्यात. अजूनही 12 बॉल 17. 4 विकेट गेल्यात. 5 गेल्यात. 5 विकेट डाऊन. धावसंख्या ती 30. तर आता रोहित 12 चेंडूंचा खेळ म्हणायच्या बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. यश होते नवीन बॉलर मायाच्या आतमध्ये. आता मात्र एक चांगला बॉल. अंकितला बॅकफूटवरती जायचा प्रयत्न होता, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क होत नाही. या डॉट बॉल येईल. 11 बॉल 17 धावा. 17 धावा 11 चेंडू. मात्र पुन्हा डॉट. डॉट बॉल या स्पर्धेमध्ये अतिशय महत्वाचं एक शस्त्र असणार आहे. प्रत्येक डॉट बॉल सामन्यामध्ये मात्र चांगला फटका, पण तो सिंगल येईल. या सिंगलने धावसंख्येतून पोहोचेल ती 31. 31 धावा. पुन्हा एकदा यश. यश मात्र सिंगल येते. सिंगलने मात्र आता धावसंख्या अजून पोहोचेल ती पुढे 32 वरती. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 15 धावा. यावेळेस मात्र सिंगल येईल पुन्हा एकदा. लास्ट बॉल. धावसंख्या ती 33. लॉस ऑफ 5 विकेट्स. चौकार येईल. चांगला फटका, देखना स्ट्रोक. आता मात्र 6 बॉल आणि 10 रन्स. 6 बॉल 10 हा सामना आता येऊन पोहोचलाय. 10 रन्स 6 बॉल. प्रत्येक सामना चुरशीचा होतोय. प्रत्येक सामना शेवटच्या षटकापर्यंत जातोय. यावरून आपण विचार करू शकता की या स्पर्धेमधील पुढील सामने कशा पद्धतीने होतील. आता मात्र 6 बॉल आणि 10 रन्सची आवश्यकता आहे. 6 बॉल 10 रन्स. धावसंख्येतून पोहोचली ती 36. 37. आता मात्र बॉलिंग रोहित गारे.
तर 6 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 10 रन्स. यावेळेस मात्र कॅच सुटला, झेल सुटला जातोय सिंगल आणि इथे मात्र दुहेरी धाव. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा. आता मात्र 5 बॉल आणि 8 धावा. 8 धावा 5 बॉल. एक चौकार या सामन्याचं चित्र बदलू शकतो. एक विकेट देखील या सामन्याचं चित्र बदलू शकते. तर आता मात्र 5 बॉल 7 रन्स. 7 रन्स 5 बॉल. मात्र 8 रन्स 5 बॉल. पुन्हा तर रोहित पुढील बॉल घेऊन. यावेळेस मात्र चांगला फटका आहे परंतु सिंगल येईल. या सिंगलने धावसंख्या अजून पोहोचेल ती पुढे 40 वरती. अजूनही 7 धावा 4 बॉल 7 रन्स. रोहित नितीन साठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र फटका फसतोय. बाद होईल बॅटर. हिट विकेट. बाहेर सिक्सर लगावून बॅट्समन बाद होतोय. आता मात्र नवीन बॅटर मनाच्या आतमध्ये येईल. सिक्स डाऊन. 40 वरती 6 गडी बाद आहेत. आता मात्र 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 7 रन्स. तीन बॉल वेट मॅच थांबवायची आहे. पंच हे अंकली बॅरिकेड्स वरून हात काढा. आपले सर्व खेळाडू सर्वांना विनंती आहे बॅरिकेड्स वरून हात काढायचा आहे. हा चला सुरू करून घ्या. 3 बॉल 7 रन. 7 रन 3 बॉल. रोहित सज्ज होतोय. सिंगल येईल. 2 बॉल 6 धावा. दोन बॉल मध्ये आता फक्त 6 धावा करायच्या आहेत. अवघड नाहीये, सोपंही नाहीये. 2 बॉल 6 रन्स. फटका चांगला आहे परंतु तिथे सिंगल येईल. आता मात्र 1 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 5 रन्स. यश 1 बॉल 5 रन. चौकार लगावला तर हा सामना बरोबरी सुटेल व सिक्सर लगावला तर हा सामन्यामध्ये विजयी होईल अंकली संघ. जर चौकार लगावला तर मात्र हा सामना नक्कीच बरोबरी सुटणार आहे. तर आता मात्र 1 बॉल आणि 5 धावांची इथे मात्र आवश्यकता असणार आहे. 1 बॉल 5 रन्स. मात्र डॉट बॉल. मॅच संपते. निकाल लागतोय मॅचचा. विश्रामबाग या सामन्यामध्ये विजयी होतोय. दुसऱ्या सामन्याचा विजेता संघ विश्रामबाग.
तर या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच दुसऱ्या सामन्याचा सामनावीरचा खेळाडू ठरतोय तो विश्रामबाग टायटन्स संघाचा ज्याने अतिशय अप्रतिम बॉलिंग व बॅटिंग देखील केली तो खेळाडू अजय पाटील. अजय पाटील याने स्टेजवर जायचंय. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच असणार आहे. मॅन ऑफ द मॅच साठी अन्नाज नवतरंग शॉपीकडून एक खास भेटवस्तू एक आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. तर दुसऱ्या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू अजय पाटील. तर न्यू मॅच महावीर नगर लिजंड्स विरुद्ध